हॅलो स्टुडंट्स, मॅथ्स पझलच्या सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आपल्या सीरीजमधले 7वे पझल पाहत आहोत। नमस्कार। आज आपण आपल्या चॅनलवरती सुरू करतोय एक नवीन मजेशीर सीरीज, दररोज एक गणिती कोडव। दररोज एक नवीन प्रश्न, विचारांना चालना देणारं कोडव आणि त्याचं अगदी साध्या सोप्या मराठीतून स्पष्टीकरण। ही सीरीज उपयुक्त आहे 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षा, ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणिताची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी। चला तर मग आजच चॅनल सबस्क्राइब करा आणि आजपासूनच दररोज एक गणित सोडवायला सुरुवात करा। ही गणिते तुम्हाला तुमच्या शाळेच्या अभ्यासाच्या प्रिपरेशनमध्ये नक्की मदत करतील आणि अशा सर्वांना नक्की आवडतील ज्यांना गणिताची आवड आहे। In a solution of common salt in water, the ratio of salt to water was 30:70 as per weight. If we evaporate 100 grams of water from 1 kilogram of the solution, what will be the ratio of the salt to water by weight? Ratio proportion या चॅप्टर मधला हा क्वेश्चन आहे। इन अ सोल्यूशन ऑफ कॉमन सॉल्ट इन वॉटर, द रेशो ऑफ सॉल्ट टू वॉटर was 30:70 as per weight. If we evaporate 100 grams of water from 1 kilogram of this solution, what will be the ratio of salt to water by weight? आता आधी आपण क्वेश्चन समजून घेऊयात। आपल्याला काय दिलेलं आहे? इन अ सोल्यूशन ऑफ कॉमन सॉल्ट इन वॉटर, म्हणजे तुमच्याकडे एक सोल्यूशन आहे की ज्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि या पाण्यामध्ये काही मीठ एकत्र केलं आहे। तर या सोल्यूशनचा रेशो किती दिलेला आहे? सॉल्ट टू वॉटर वॉज 30:70, म्हणजे 1 kg जर वॉटर असेल तर त्याच्यामध्ये सॉल्ट आहे 30 आणि वॉटर आहे 70, म्हणजेच 1 kgचा अर्थ किती होतो? 1000 ग्रॅम। आता 1000 ग्रॅम जर वॉटरचं या सोल्यूशनचं वेट असेल तर त्याच्यामध्ये आहे 300 ग्रॅम सॉल्ट आणि 70 ग्रॅम ऑफ वॉटर, म्हणजे टोटल 1000 ग्रॅम जेव्हा वेट असेल तुमच्या सोल्यूशनचं तर त्याच्यामध्ये 300 ग्रॅम वेट हे सॉल्टचं आहे आणि 700 ग्रॅम वेट हे वॉटरचं आहे। आता काय झालंय की ह्याला जर आपण गरम केलं, उष्णता दिली, तर उष्णता दिल्यानंतर काय होणार आहे? वॉटर इव्हॅपरेट होणार आहे। तर अशी उष्णता दिल्यानंतर 100 ग्रॅम वॉटर जे आहे ते इव्हॅपरेट झालेलं आहे। पण उष्णता जरी तुम्ही दिली तरी सॉल्टचं जे वेट आहे ते मात्र तसंच राहणार आहे। म्हणजे उष्णता दिल्यानंतर आपण जर रिवाइज्ड क्वांटिटी ऑफ सॉल्ट जर पाहिली, रिवाइज्ड वेट ऑफ सॉल्ट आपण जर घेतलं तर ते किती राहील? ते 300 ग्रॅमच राहील। पण ओरिजिनली आपल्याकडे वॉटरचं वेट किती होतं? 700 ग्रॅम होतं। ते आता किती होणार? ते आपल्याकडे आता फक्त राहणार 600 ग्रॅम्सच राहणार। सो ओरिजिनल वेट ऑफ वॉटर वॉज 700 ग्रॅम बट रिवाइज्ड वेट ऑफ वॉटर इज नाव 600 ग्रॅम। आणि मग आपल्याला रेशो काढायचा आहे या वेटचा, दॅट इज रेशो ऑफ सॉल्ट टू वॉटर विल बी नाव 300:600, 0 0 कॅन्सल, 3 1 3, 3 2 6, म्हणून रिवाइज्ड रेशो आपल्याला किती मिळेल? दॅट इज 1:2। अगदी सोपं गणित होतं रेशो प्रपोर्शन या चॅप्टर मधलं, ज्याच्यामध्ये आपल्याला ओरिजिनल क्वांटिटी दिलेली होती, काहीतरी प्रोसेस केली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला रिवाइज्ड रेशो काढायचा होता। सो फायनल आन्सर इज 1:2। तुम्हाला हे आजचं गणित समजलं असेल तर तुमचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि रोज एक नवीन गणिती कोड्यासाठी अमृताज ब्लिंक या चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या भेटूयात उद्याच्या नवीन कोड्यासह।